दीपक चव्हाण आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आपणासमोर सादर करीत आहे एक प्रकल्प. त्याचे नाव आहे शेतकरी, त्याच्या समस्या, त्याच्या उपाय. मराठवाड्यात अतिरिक्त पावसामुळे शेतीच्या बनवण्याचे ठरवले. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे शेतीची विभागणी करून घेतली. त्याहीपेक्षा बेरोजगार हमीद्वारे आपण तळे बनवले जाते. आपण शेताची विभागणी करून त्यात 7 ते 8 फूट खड्डे करून अशा चऱ्या पाडून मोठमोठे दगडे ठेवून त्याच्यानंतर ही रेती आपण त्याच्यावर रेती टाकू आणि माती. आता आपण याच्यात पाणी टाकू आणि ते पाणी या पाईपाद्वारे खाली येईल. शेतीमध्ये जास्त झालेले पाणी अशा पद्धतीने शेतीमध्ये जास्त झालेले पाणी आपण शेततळ्यात साठवू शकतो व त्याच पाण्याने आपण शेतीला पुन्हा पाणी देण्यासाठी सुद्धा त्या पाण्याचा उपयोग करू शकतो व अशा प्रकारे ही समृद्ध शेती बनवू शकतो. व त्यासोबतच ह्या पाण्यात आपण मत्स्यपालन देखील करू शकतो व शेतीला जोडधंदा म्हणून आपण कुक्कुटपालन व पशुपालन देखील करू शकतो. अशा प्रकारे कोंबडीची विष्ठा व पशुपालनाची विष्ठा याने आपण सेंद्रिय खत तयार करू शकतो